स्टुडंट, आपलं चॅप्टर चालू आहे अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर. त्यातलं आपण पहिल्यांदा आपण स्टडी केलं आहे केमिकल प्रॉपर्टी. त्यातलेच आपण सबसेक्शन बघतोय. केमिकल प्रॉपर्टीजमधला ए सेक्शन बघितलं होतं आपण लॅबोरेटरी टेस्ट, बी सेक्शन बघितलं होता ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड आणि सी सेक्शन बघितलं होतं आपण ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड. त्यात आपण काल स्टडी केलं फ्रॉम हायड्रोजन हलाइड फर्स्ट सेक्शन, then second section study from phosphorus halide, and third we study the dehydration of alcohol to alkenes. Dehydration of alcohol to alkene. डिहायड्रेशन म्हणजे काय? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा कशातून? अल्कोहोलमधून. म्हणून त्या प्रोसेसला काय म्हणतात? डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम अल्कोहोल. त्याला रिएजंट यूज करू शकतो आपण 95% ऑफ H2SO4 अँड 443 केल्विन टेम्परेचर. आपण रिएजंट यूज करू शकतो. सिम्पली डिहायड्रेशन म्हणजे काय? त्या कंपाऊंडमधून H2O मॉलिक्यूल काय करायचं आपल्याला? रिमूव्ह करायचा आहे फ्रॉम अल्कोहोल. मग आपल्याला काय भेटतं? अल्कीन. वी नो अल्कीन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ही इलिमिनेशन टाईपची रिॲक्शन आहे. कोणती? इलिमिनेशन टाईप ऑफ रिॲक्शन. आता फर्स्ट आपण बघूया एक एक्झाम्पल डिहायड्रेशनमध्ये. ठीक आहे, सिंपल काय केलं आपण? एक CH3 CH2OH ही काय झाली? सिंपल एक अल्कोहोल घेतला, त्यात आपण 95% ऑफ H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड ॲट 443 केल्विन टेम्परेचर. डिहायड्रेशन आपल्याला काय बघायचं आहे? डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे काय? H2O मॉलिक्यूल काय करायचं आहे? रिमूव्ह करायचा आहे. बट काय फॉर्म होतं आपल्याला? अल्कीन. म्हणजे त्या कंपाऊंडमध्ये आपल्याला काय पाहिजे? डबल बॉन्ड. सिंपल हा जर इथे शिफ्ट करून हा रिमूव्ह केला तर आपल्याला काय प्रोडक्ट भेटतो? हायड्रोजन डबल बॉन्ड. here hydrogen. This H and this OH byproduct is H2O. काय झालं? सिंपल डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. सिंपल एक अल्कोहोल घेतला, अल्कोहोलमध्ये आपण काय केलं? 95% ऑफ H2SO4 ॲट 443 केल्विन टेम्परेचर वी गेट अल्कीन. काय भेटलं आपल्याला? अल्कीन. EN मीन्स वॉट? डबल बॉन्ड अँड बाय प्रोडक्ट इज H2O. आपण अजून एक्झाम्पल्स बघू त्यात. नेक्स्ट एक्झाम्पल आहे HOH हायड्रोजन. यात काय ॲड करायचं आपल्याला? अगेन 90% ऑफ H2SO4 443 केल्विन टेम्परेचर. यात कसा प्रोडक्ट भेटेल आपल्याला? सिंपल हा इथे टाकला, रिमूव्ह. काय भेटेल? C12 CH2 डबल बॉन्ड CH3. काय केलं? फक्त सिंपल हायड्रोजन शिफ्ट केला, हा रिमूव्ह केला. बाय प्रोडक्ट इज H2O. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण यात. हायड्रोजन CHOH CH. यात दोन टाईपचे प्रोडक्ट भेटतील. हे शिफ्ट, हे रिमूव्ह. 90% ऑफ H2SO4 443 केल्विन टेम्परेचर वी गेट CH2 डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2 CH3 प्लस H2O. ठीक आहे, आता सिंपल
बघितलं डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्केन्स. त्यात आपल्याला सिंपल डिहायड्रेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, म्हणजे कशातून रिमूव्ह करायचा, अल्कोहोल. दिस रिॲक्शन इज कोणत्या टाईपमध्ये, इलिमिनेशन रिॲक्शन. इलिमिनेट काय होतं, वॉटर मॉलिक्यूल. सिंपल आपण 3 एक्झाम्पल घेतले. हे हायड्रोजन शिफ्ट हिअर, दिस विल बी ब्रेक. इथं काही डबल बॉन्ड, किती हायड्रोजन राहिले, हा कार्बन 1 आणि 2, CH2 डबल बॉन्ड CS CH3 ॲज इट इज लिहिलं. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये हा हायड्रोजन शिफ्ट केला, दिस विल बी रिमूव्ह. काय आलं, CH2 डबल बॉन्ड CH2 CH3. ठीक आहे, हे झालं डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू अल्किन्स. त्यात लिहिताना डिहायड्रेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम अल्कोहोल. आणि त्यात 3 एक्झाम्पल द्यायचे. रिएजंट इज द 95% ऑफ H2SO4 अँड टेम्परेचर किती घ्यायचं आहे, 443. नेक्स्ट बघायचं आपल्याला सेट-झिप्स रूल, जो आपला 11th स्टँडर्डला झालेला. सेट-झिप्स रूल पण सेम आहे. त्यात काय होतं, डिहायड्रेशन और अल्किन फॉर्मेशन होतं आणि नंबर ऑफ अल्किल ग्रुप काय होतं त्यातून इलिमिनेट होतात. मग सेट-झिप्स रूल काय सांगतो, सेम ॲज अ फर्स्ट आपण जसं स्टडी केलं आहे तसं डिहायड्रेशन ऑफ अल्किन, सेम सेट-झिप्स रूल सेम आहे. बट इन केस ऑफ सेट-झिप्स रूल वी राईट द मेकॅनिझम. यात काय मेकॅनिझम राईट करायचं आहे. बट सेम रिएजन इज H2SO4. सिंपल अल्कोहोल घेतला आपण, त्यात आपण H2SO4 ॲट 363 केल्विन वी गेट अल्किन. सिंपल काय झालं, डिहायड्रेशन झालं, वॉटर मॉलिक्यूल काय झाला, रिमूव्ह झाला. बट आपल्याला सेट-झिप्स रूलमध्ये विथ मॅकॅनिझम एक्सप्लेन करायचं. तर आपण बघू त्याचा आता मॅकॅनिझम कसा होतो. हे स्ट्रक्चर घेऊ आपण, हेच मी व्यवस्थित रीराईट करते. दिस इज 3 स्टेप mechanism. We know oxygen is the heteroatom, hence त्याच्यावर काय लोन पेअर आहे. ओके, ठीक आहे. जर आपण इथे H2SO4 वापरला, H2SO4 इज द ॲसिड, ते काय देतं H+. ओके, ह्या H+. स्टेप कशी आहे, फास्ट स्टेप रिॲक्शन आहे. ठीक आहे, H+ काय केलं, ह्या लोन पेअर घेईल. सिंपल काय झालं, हिअर H ॲड, देन H. ओके, इथपर्यंत राईट केलं. देन काय यार, ऑक्सिजन, इथं हायड्रोजन, ह्या 2 लोन पेअर प्लस पॉझिटिव्ह चार्ज. इथपर्यंत समजलं. ही झाली फर्स्ट स्टेप. स्टेप फर्स्ट. मेकॅनिझम लिहिताना 3 स्टेपमध्ये लिहायचं आहे. सिंपल. फर्स्ट स्टेप कशी आहे, फास्ट स्टेप आहे. त्यात जर आपण H2SO4 ॲड केला तर ऑक्सिजन इज द हेट्रोॲटम, त्याच्यावर काय लोन पेअर आहे. मग त्या लोन पेअर कोणाला पिकअप करतील, हायड्रोजनला. सिंपल 2 लोन पेअरने एक बॉन्ड फॉर्म केला, कशासोबत, हायड्रोजनसोबत. आणि उरलेल्या 2 लोन पेअर ॲज इट इज लिहिल्या आणि त्यावर पॉझिटिव्हली चार्ज. इन सेकंड स्टेप, स्टेप सेकंड, अगेन दिस कंपाउंड कन्सिडर hydrogen, then again hydrogen, plus चा 2 ऑक्सिजन. इज इट स्लो स्टेट रिॲक्शन. सिंपल काय होतं, वॉटर मॉलिक्यूल काय राहिला, रिमूव्ह झालं. मग याच्यावर काय येईल, पॉझिटिव्हली चार्ज. CH प्लस H2O. काय केलं, फक्त हा बॉन्ड ब्रेक केला. इज द स्लो स्टेप रिॲक्शन. आपण बॉन्ड ब्रेक करून कार्बनवर काय झालं, पॉझिटिव्ह चार्ज झाला, म्हणजे याला काय म्हणतो, कार्बोकॅटायन. बाय प्रोडक्ट काय भेटलं आपल्याला, H2O. इन स्टेप्स थर्ड, स्टेप 3, फर्स्ट, सेकंड and third, this carbocation consider again. Positive charge, सिम्पली हायड्रोजन शिफ्ट करायचा आणि हा पॉझिटिव्हली चार्ज स्टॅबिलाइज करायचा. म्हणजे काय भेटेल आपल्याला, सिंपल एक काय भेटला, अल्किन भेटला. आता सेट-झिप्स रूल लिहिताना सिंपल एक अल्कोहोल घ्यायचा, त्यात अल्कोहोलमध्ये कशाची H2SO4 ची ॲडिशन करायची.
देन आपल्याला अल्किल भेटल, ती झाली जनरल रिॲक्शन. इन सेकंड स्टेपमध्ये मॅकॅनिझम लिहिताना फर्स्ट स्टेपमध्ये राईट करायचं. फर्स्ट स्टेपमध्ये लिहिताना काय करायचं, H2SO4 त्यात ॲड करायचा. ॲसिड इज द ॲसिड काय देतो आपल्याला, H2SO4 इज द सल्फ्युरिक ॲसिड, वी गेट द H+. देन आपण त्याच्यात अल्कोहोल यूज केला. अल्कोहोलमध्ये काय, ऑक्सिजन. ऑक्सिजन इज ॲज अ हिट्रो ॲटम आणि हिट्रो ॲटमवर काय असतं, लोन पेअर. मग ॲसिडनी जो H2SO4नी H+ दिला, नंतर तो H+ कोणी पिकअप केला, ऑक्सिजनच्या 2 लोन पेअरने. मग आपल्याला सिम्पल ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये काय झाला, बॉन्ड फॉर्म झाला. हे प्लस चार्ज का लिहिला आपण, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे, 2, इथे किती झाली आहे, 3, म्हणून आपण काय केलं, त्यावर पॉझिटिव्हली चार्ज राईट केला. इन केस ऑफ सेकंड स्टेप आपण सिम्पल हा बॉन्ड कार्बन अँड ऑक्सिजन बॉन्ड काय केला, ब्रेक केला. आपल्याला काय भेटलं, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. दिस स्लो स्टेप वी गेट H2O मॉलिक्यूल टू फॉर्म कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन कशाला म्हणतो, का ज्या कंपाऊंडवर पॉझिटिव्हली चार्ज असतो त्याला काय म्हणतो, कार्बोकॅटायन. इन सेकंड स्टेप सिम्पल हायड्रोजन शिफ्ट केला आणि जो पॉझिटिव्हली चार्ज आहे तो स्टॅबिलाइज केला. आपल्याला काय भेटलं, अल्किन भेटलं. सेटजेस रूलली त्यांना त्याचं स्टेटमेंट, देन जनरल रिॲक्शन अँड देन 3 स्टेप ऑफ मेकॅनिझम. सेटजेस रूल तुमचा 11th स्टँडर्डला झालेला आहे. अगेन तो रिपीट झाला आहे आपला. तर रिपीट त्यातली त्यांना व्यवस्थित स्टेप बाय स्टेप 3 मेकॅनिझम. वरती मेकॅनिझम राईट करताना आपण यात काय केलं ते वरती राईट करायचं आहे. इन सेकंड स्टेप व्यवस्थित 3 स्टेपमध्ये सेटजेस रूल एक्सप्लेन करायचा. तर आज आपण बघितलं डिहायड्रेशन ऑफ अल्किन, देन सेकंड पॉईंट बघितला सेटजेस रूल. दोन्ही पण कोरिलेटेड एकमेकांना. डिहायड्रेशन अँड सेटजेस रूल हे दोन्ही कोरिलेटेड पॉईंट आहे. डिहायड्रेशन एक्सप्लेन करताना डिहायड्रेशनचं माहिती असेल, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम अल्किन, म्हणजे अल्कोहोलमधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा आणि आपल्याला फॉर्मेशन भेटतं अल्किनचं. इन सेटजेस रूल सेम केस आहे, बट सेटजेस रूलमध्ये एक्सप्लेन करताना विथ मेकॅनिझम एक्सप्लेन करायचा आणि डिहायड्रेशन एक्सप्लेन करताना 2 ते 3 एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करायचं. थँक्यू.